स्वप्न होतं ते स्वप्न आज राजयोग गटामध्ये रक्ताच्या नात्यासोबत त्यासोबत जोडलेली नाते ती सगळी सोबत असल्यामुळं आयुष्यभर हा मी क्षण विसरू शकत नाही. ही वाट जरी बळणाची बळ येऊ दे हिमतीला झुंजार होनी ललकार आसमानाला लावून कपाळी माती घ्यायचे पक्ष तिच्या पाठी हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती मानमनी अभिमान मनाची शान खुल्या आसमानी शान खुल्या आसमानी हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे. हे ममता मायेची रे सोबतीला मातीचा गंध जरासा घे सोबतीला घामाच्या थेंबा मधुनी अंकुर उगवूनी यावा अंगार नव्या धमन्यांचा रुजवत बनून आनंद खूप झालाय. कशामुळे झाला आनंद? सरांनी इनोव्हे कृष्णा गाडी घेतल्याबद्दल प्रचंड आनंद झालेला आहे. कशी घेतली? नाथखोळा गाडी घेतली का नाही घेतली? नाद खोळा घेतली. बरं, आपला डायलॉग खरा आहे का खोटा आहे? खरं आहे. कुठला? नाद केला पण वया नाही गेला. नाथ केला पण वया नाही गेला. बरं, ही डायलॉग कोण घेऊ शकतं? फक्त आपण रामायगडचा ग्रुपच घेऊ शकतो. नाही, पण सगळ्यात महत्वाचं आपल्या पंढरपूर करवाल्यांनी इनोव्हा क्रिस्टा गाडी घेतली. कुठली घेतली? इनोव्हा क्रिस्टा. इनोव्हा क्रिस्टा गाडी म्हणजे आमदाराचं खासदाराचं स्वप्न असतं, बरोबर ना? ते स्वप्न आज कुणाचं पूर्ण झाले? शिंदे साहेबांना शिंदे साहेब झाले का झाले? पंढरपूरचा आमदार झाले. हा, पंढरपूरचे आमदार झाले आहेत. शिंदे परिवारामध्ये कुठल्या परिवारामध्ये? न भूतो न भविष्य, न भूतो न भविष्य असा पराक्रम तुम्ही केलेला आहे. जी गाडी 2 नंबरच्या माध्यमातून खरेदी केली जाते, तुम्ही 1 नंबरच्या माध्यमातून खरेदी केली ती म्हणजे काय? टोयोटा इनोव्हा क्रिस्टा. ती कुठल्या परिवारामध्ये? शिंदे परिवारामध्ये गाडीची एंट्री होणार आहे. म्हणजे आपल्या मागच्या पिढीत बी झाला नाही आणि पुढच्या पिढीत होईल की, पण पुढच्या पिढीचा पायंडा कुणी पाडलाय? नितीन औदुंबर शिंदे. लक्षात घ्या, पुढच्या पिढीचा ह्या ब्रँडेड गाडीचा पायंडा कुणी पाडलाय? नितीन औदुंबर शिंदे. इथून पुढे फॉर्च्युनर येईल, इंडिव्हेरी हेलिकॉप्टर बी येईल शिंदे परिवारामध्ये, पण पहिला पायंडा कुणी पाडलाय? चला, नितीन औदुंबर शिंदे सरांसाठी जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार. शिंदे साहेब म्हणजे सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे. कर्मानम आग में पग पग चला है जो वही डगर है उसका प्रस्थानम. कर्म है तेरा धर्मानम, कर्म है तेरा कर्मानम आग में पग पग चला है जो वही डगर है उसका प्रस्थानम.
रामायणचं एकच तत्व आहे की चांगली संगत ठेवायची, चांगले संस्कार ठेवायचे. पण मला सांगा, तुमच्या चिरंजीवाच्या माध्यमातून 2017 साली 18 साली मार्केटिंग चालू केलेलं आहे. आपल्या पंढरपूरमध्ये, सोलापूरमध्ये, महाराष्ट्रामध्ये मार्केटिंग क्षेत्रामध्ये काम करणारे भरपूर पोर आहेत, माझ्यासारखी, शिंदे सरांसारखी ना आमच्यासारखी. पण ही गाडी घेणं कुणाचं बी काम नाही, ही गाडी घेणं मेंटेन करणं कुणाचं बी काम नाही. पण ते कुणामुळे शक्य झालंय? रामा परिवारामुळे शक्य झालेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं हे तुमचं स्वप्न होतं, आमच्या ताईसाहेबांचं स्वप्न होतं. काय होतं? इनोवा क्रिस्टा गाडी घ्यायची आहे, बरोबर ना? सांगण्याचं पैकी ते तुमचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. आणि ह्या स्वप्न पूर्तीसाठी तुमचा अख्खा शिंदे परिवार, म्हणजे तुमचे भावकी असेल, तुमचे पै पाहुणे असेल, सगळे हाजीर आहेत. आणि हाजीर तो वजीर. सगळ्यात महत्वाचं सर, शिंदे सर, कसं वाटतं तुम्हाला? मला खरंच खूप छान वाटतंय. आज मी स्टेजवरती शूटिंग मध्ये लय बडबड करतो, पण आज इथं काय बोलून काय नाही, असं म्हणजे मन भरून आलंय माझं. म्हणजे अक्षरशः शब्द सुचले नाहीत. मला एवढा आनंद झालाय. मला एवढा आनंद. पण मला सांगा शिंदे साहेब, तुमचं एक स्वप्न होतं की मार्केटिंग मध्ये येऊन एक मोठा झेंडा लावायचा आहे. बऱ्याचशा मार्केटिंगच्या लोकांनी, लीडर लोकांनी तुम्हाला खाली लेखलेलं आहे, खाली बघितलेलं आहे. त्यांच्या आता तुम्ही किती पावलं पुढे? 100 पावलं पुढे. 100 नाही, मी तर म्हणतो 1 लाख पावलं पुढे. किती? 1 लाख पावलं. कारण का ही इनोवा क्रिस्टा गाडी घ्यायचं, इनोवा क्रिस्टा गाडी घ्यायचं काय असतं? स्वप्न असतं. आणि ते स्वप्न मनामध्ये राहतं. काय राहतं? मनामध्ये राहतं. ते स्वप्न पूर्ण होत नाही. शिंदे साहेब, तुमच्या परिवारामध्ये खूप मोठा ब्रँड आहे, तो म्हणजे टोयोटा. टोयोटा हा जगातला नंबर 1 ब्रँड आहे. आणि भारतातील नंबर 1 गाडी कुठली आहे? इनोवा क्रिस्टा. ही शिंदे परिवारामध्ये येते. कोणामध्ये? हा, नितीन, अक्षदा, शबाबाई, औदुबर, शिंदे. ओके, या परिवारामध्ये गाडी येते का नाही? किती? आता सर्व तुमच्या परिवारामध्ये गाडी येते का नाही? सगळ्यात महत्वाचं शिंदे साहेब, तुम्ही जिंकले. का जिंकले? कारण का तुमचं वय आताशी कुठं कितीपर्यंत आल्या? 32 आहे. म्हणजे जे मित्रांना, म्हणजे काही लोकांना काही पिढ्या जे करता येत नाही, ते तुम्ही फक्त वयाच्या 32 वर्ष करून दाखवलेलं आहे. पण मला खरं सांगा शिंदे साहेब, जर रामडे कंपनीची जर संगत जर चांगली नसती, रामडे कंपनीचे संस्कार जर चांगले नसते, तर हा दिवस तुम्हाला पाहायला मिळाला असता का? नाही सर, कधीच नाही. मी अभिमानाने सांगतो, मी रामायगड सोबत असल्यामुळे माझे हे स्वप्न पूर्ण झाले. त्याबद्दल मी मनापासून म्हणजे रामायगड. ताईसाहेब, मला सांगा, हे तुमचं स्वप्न होतं की भली मोठी लांबडी गाडी आणायची आहे. पहिली लांबडीच होती, आता बी लांबडीच आहे. पण मला सांगा, आमच्या म्हणजे दाजीवरती, हे आमचं दाजी आहेत, म्हणजे तुमचं अहो, तुमच्या अहोवरती तुम्हाला गर्व वाटतो का? खूप वाटतो. कसा वाटतो? खूप आनंद झाला की 1.5 वर्षापासून स्वप्न होतं ते आज पूर्ण झालं. आज पूर्ण झालेलं आहे. तुमच्या मुलावर तुम्हाला गर्व वाटतो का? गर्व वाटतं. काय वाटतं मुलाबद्दल? त्याला चांगलं स्वप्न साकार करावं, गाडी घ्यावी. बघता आता गाडी तर घेतलेलीच गाडी. पण मला सांगा, खरं नितीन रावांनी करून दाखवलं का नाही दाखवलं? मग कसं वाटतं? लय भारी वाटते. पोरगा असावा तर असाच असावा, बरोबर. पण मला खरं सांगा दादा, जर हा रामायण परिवार जर तुमच्या मुलाच्या सोबत नसता, दाजीप्रमाणे, भावाप्रमाणे, मित्राप्रमाणे, तर हे शक्य झालं असतं का? नक्की शक्य झालं नसतं. आज लय मोठा क्षण आहे. नाही, पण ह्या गाडीसाठी सगळ्यात महत्त्वाचं शिंदे साहेब, तुमचे सगळे जी शिंदे फॅमिली आहे, काय म्हणतो मी, म्हणजे 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर, चारही चुलत्या, बरोबर ना? तुमचे अख्खे पै पाहुणे सगळे या कार्यक्रमासाठी हजर आहेत. मला सांगा, कसं वाटतं नितीनगड बघून? तुम्हाला काय वाटतं? म्हणजे त्यांनी असं वाटतंय की बाबा हा इथपर्यंत जाईल, असं आमचं स्वप्न नव्हतं. तरी पण त्यांनी त्याच्या स्वतःच्या जिद्दीवरती हे करून दाखवलं. त्याला तुमच्या या टीमची आणि रामा ॲग्रोटेकची साथ मिळाल्यामुळं ते त्याला सिद्ध करता आलं. श्री गुरवे नमः. गुरु माझा गणगोत, गुरु हीच माऊली. गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली. गुरु भेटीसाठी झाली जीवाची का
तुझा गुरुदेवा पुरता अटला भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल गुरु एक तुझी माझा विधाता अचल गुरु विना सुने सारे विश्व हे सकल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल संगतीन ओलांडला अवघड घाट संगतीन ओलांडला अवघड घाट तुमच्या पाठीमागे आता तुमचा परिवार आहे, हो. रक्ताचं नातं हो. आहे. तुमच्या पाठी कोण आहे? परिवार. रक्ताचं नातं आहे. कसं नातं आहे? रक्ताचं. मग ते आत्या असो मामा असो कुणी बी असो, ही रक्ताचं नातं आहे. आणि तुमच्या पुढे कुठला परिवार आहे? अख्खा रामायगडे जोडलेला परिवार आहे. कुठला परिवार आहे? म्हणजे शिंदे साहेब तुमचं नशीब लय भारी आहे, तुमची कुंडली चांगली आहे की रक्ताचा परिवार बी तुमच्या बरोबर आहे आणि जोडलेला परिवार बी तुमच्या बरोबर आहे का नाही? म्हणजे असा योग कुठे येत नाही. या रामायगड मध्ये आल्यापासून म्हणजे जे गाडीची स्वप्न म्हणजे आपण बघत होतो ते स्वप्न बघताना भीती वाटायची. आपलं स्वप्न तर आहे पण आपल्याकडनं पूर्ण होईल का नाही की अगोदरची कंडिशन होती. आणि म्हणजे रियालिटी आहे की आज माझे काका असतील सगळे समोर असतील. सगळ्यात महत्वाचं हे काका आमचे असताना फॅमिली तशी आर्थिक दृष्ट्या चांगली हा. आहे पण आपल्या घरात सगळ्यात मोठा विषय होता या मार्केटिंग मध्ये आयुष्यात कुणाचं चांगलं होत नाही तू हे करू नको. बरोबर आहे. बरोबर आहे हा. का? त्या असल्या औषध विकायच्या कंपन्यात काय होत डबडी फिबडी काय बाटले लेकू नको. बरोबर आहे का? म्हणजे आमचं ते कसं होतं तू आपली एवढी मोठी शेती आहे 20 एकर ऊस आहे 20 एकराला ड्रिप कर 1000 टन ऊस काढ आणि मग लोकांना सांगितलं चांगलं आहे पण अशा डबडे बिबडे इकडे नको. पण आज मला अभिमान वाटतोय की हाच संघर्ष कंटिन्यू राहिला आणि जे बघितलेलं स्वप्न होतं ते स्वप्न आज राजयुक्त गटामध्ये रक्ताच्या नात्यासोबत त्यासोबत जोडलेली नात्यातली सगळी माणसं सोबत असल्यामुळं आयुष्यभर हा मी क्षण विसरू शकत नाही. आज मी त्यांच्यासोबत रात्रदिवस काम करतो. ज्यांनी मला या प्लॅटफॉर्म मध्ये आणलं असे आपल्या कंपनीचे सीएमडी श्री राम चव्हाण सरांचं सर्वप्रथम मी मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. सर जर मी या तुमच्या ग्रुपमध्ये आलो नसतो या कंपनीमध्ये आलो नसतो तर आयुष्यात माझ्याकडे हे शक्य झालं नसतं. आणि या सगळ्या गोष्टीचं मी श्रेय राम सरांना देतो की सर तुमच्या संगतीत राहिलो भुजबळ सरांच्या साथीत राहिलो आणि रामायगडच्या परिवाराची साथ लाभली. या सगळ्या गोष्टीची साथ लाभल्यामुळे आज हा सोनेरी क्षण माझ्या आयुष्यामध्ये आला. त्यामुळं या सगळ्या गोष्टींमध्ये 10 सिंहाचा वाटा रामायगडचा मी अभिमानानं करतो. येस. रूप तुझं जवा मी पाहिलं मिळाली उभारी बळ हत्तीचा लाव्हाला भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला
रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी शेती तुमची सर जो उठेगा धड़ से कटेगा कहाँ पे छिपेगा कहाँ पे बचेगा बात बात पर है खाद मौत की बिछी भी साथ उठा तो गिरेगा गिरा तो चिरेगा छिपा तो मिलेगा मिला तो मारेगा जाग जाग भाग भाग बच सके तो बच ले आज आंधी है ये जलजला है पूरे जोर पर चला है किसमें दम है जो लड़ा है कौन रह सका खड़ा है सबसे अटल सबसे प्रबल शस्त्र रचित रक्त चरित 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 सबसे अटल सबसे प्रबल शस्त्र रचित रक्त चरित रक्त चरित रक्त चरित रक्त चरित रक्त चरित I dream of night, I dream of day, I dream of watching you fade away. Feel me once, feel me twice, feel me more, I'll shoot you aside. You better keep running if you want to survive. 'Cause every night I dream of watching you रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी नाद केला पण 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 शिकला तुरळा शिकला तुरळा शिकला तुरळा पीट पीट ढोल पीट हाथ पाँव मार ठेठ नाच नाच उंगलियों पे नाच नाच रात सारी मौत का हूँ मैं मदारी बाज डमरू सी कटारी डम 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 नाच मौत का रक्त चरित 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 डम 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 नाच मौत का मेरा तो मरेगा मेरा तो मरेगा मेरा तो मरेगा भाग 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 मेरा तो मरेगा मेरा तो मरेगा हृदयाचा पथ विजयाचा सारथी तूच तुझा जल्लोषाचा रामडे परिवाराकडनं तुमचं अभिनंदन तुमची अशी रोज प्रगती हो हीच पांढरंग चरणी तुमच्या घरामध्ये समाधान यावं इतिहास नवा कर्माच्या या किरणानी तू रच ब्रह्मांड नवा उदयाचा सूर्य तू सूर्याचा पूर्व तू गगनाचा गर्व हे तू वणव्याची आग तू धग धगता ध्यास तू लख लखता लावा हे तू. थँक्यू व्हेरी मच फॉर एव्हरीथिंग. हे आम्ही सगळे मिळून